नमस्कार. आपण ऐकतोय सार्थ परमामृत प्रकरणाचा आपला चाललाय तिसरं महावाक्य विवरण. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओवी पहिली. करुणी आदी शक्तीचा अंगीकारू, जो करी उत्पत्ती स्थिती संहारू, सर्व साक्षी सर्वेश्वरू, तो शबल बोलिजे. अर्थ: आदिशक्तीचा अर्थातच जगन्मातेचा अंगीकार करून जो सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करतो आणि जो सर्व साक्षीत्वाने सर्व देवांचा ईश्वर सर्वेश्वर रूपाने नांदतो, त्यालाच शबल असं म्हणतात. ओवी दुसरी. स्थूळ दृष्टीचे जाणणे, तितुकेही निरसणे, उरे अदृश्य जो द्रष्टपणे, तोची शुद्ध परमात्मा. अर्थ: परंतु या शबल सर्वेश्वर रूपात स्थूळ दृष्टीने जाणता येणाऱ्या रूपाचा निराश केल्यावर अदृश्यपणाने जे रूपद्रष्टेपणे अनुभवाने गोचर होतं, ते परमात्म्याचं शुद्ध स्वरूपच आहे. ओवी 3. सर्वज्ञ आणि सर्वेश्वरू, ऐसा सकळ शास्त्रांचा निर्धारू, तोची जाणीजे परात्परू, ज्ञप्ती मात्र. अर्थ: आणि ह्याच स्वरूपाविषयी सकल शास्त्रांनी सर्वज्ञ आणि सर्वेश्वर असा निर्णय केलेला आहे आणि ह्याच स्वरूपाला ज्ञप्ती मात्र परात्पर असंही म्हणतात. ओवी चौथी. अनंत शक्तींचा दृष्टा, स्थानमान विरहित प्रतिष्ठा, जया अपरिमित घनदाटा, पार नेणी जे. अर्थ: असा तो परमात्मा अनंत शक्तींचा द्रष्टा असूनही स्थान म्हणजे राहण्याची जागा, मान म्हणजे इयत्ता आणि प्रतिष्ठा या विरहित असा अपरिमित घनदाट आहे आणि ज्याचा काही केल्या अंतच लागत नाही. ओवी पाचवी. तया बोलीजे शुद्ध, निरसीजे शबलत्व अशुद्ध, ज्ञानघनानंद सिद्ध परमेश्वर. अर्थ: त्याला शुद्ध स्वरूप किंवा शुद्धात्मा म्हणतात. म्हणून ही शुद्ध स्वरूप प्राप्ती झाली असताना शबलत्वाचं निरसन होऊन ज्ञानघनानंद सिद्ध परमेश्वर रूपच बनतं. ओवी सहावी. ब्रह्मांड हिरण्यगर्भ माया, जो वेगळा या देहत्रया, मूळ प्रकृती महामाया, या विलक्षण जो. हा परमेश्वर रूपी आत्मा ब्रह्मांड, हिरण्यगर्भ आणि माया म्हणजे अनुक्रमे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या देहाच्या ज्या 3 अवस्था आहेत त्यापासून वेगळा असून मूळ प्रकृती जी महामाया तिच्याहूनही हा अगदी निराळा आहे. पुढची ओवी सातवी घेऊयात. उत्पत्ती स्थिती संहार, सर्व साक्षीत्वाचा व्यवहार, या अवस्थातीत अपार आपोआप जो. त्याचप्रमाणे सर्व साक्षीत्वाचे व्यवहार जे उत्पत्ती, स्थिती आणि संहार या व्यवहाराहून तो अतीत अर्थात अगदी बाहेरच आहे. आठवी ओवी घेऊयात. ब्रह्मा विष्णू रुद्र आणि चौथा हा सर्वेश्वर, या वेगळा अपरंपार शुद्ध ब्रह्म जो. अर्थ: त्याचप्रमाणे ब्रह्मा विष्णू रुद्र आणि चौथा सर्वेश्वर या सर्व देवांच्याहूनही अगदी वेगळा असून तो अपरंपार मर्यादातीत असा शुद्ध ब्रह्मस्वरूप आहे. ओवी नववी. याची परी पाहता, जीव अविद्या विरहिता, काम्यकर्मातीता, जाणीजे ऐसा. अर्थ: या पद्धतीने जर पाहायला गेलो तर असं लक्षात येतं की जीव हा अविद्यारहित असून काम्यकर्मातीत म्हणजेच काम्यकर्माच्या बाहेर आहे. अर्थात जीव त्यांनी लिप्त नाही. ओवी दहावी. स्थूळ सूक्ष्म कारण, चौथा देह महाकारण, जागृती स्वप्न सुषुप्ती जाण, तुरिया चौथी. अर्थ: स्थूळ, सूक्ष्म, कारण आणि महाकारण
असे ज्याप्रमाणे 4 प्रकारचे देह आहेत, त्याचप्रमाणे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया या 4 अवस्था अनुक्रमे 4 देहाच्याच आहेत. पुढची ओवी 11वी. विश्व तैजस प्राज्ञ, प्रत्यगात्मा सर्वज्ञ, हे अभिमानी संज्ञ शबलत्व पदार्थी. या 4 देहाच्या 4 अवस्थांचे विश्व, तैजस, प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा अर्थातच सर्वज्ञ असे अनुक्रमे त्वमपद अर्थाने म्हणजेच जीव किंवा मीपणाचे 4 शबल अभिमानी आहेत. 12वी ओवी. या इतुकीयांचा द्रष्टा तो ज्ञानघनतया प्रकटा, शुद्ध बोलीजे प्रतिष्ठा जीवत्व निरासे. अर्थ, या 4 देहांचा, 4 अवस्थांचा आणि 4 अभिमानांचा जो द्रष्टा त्याने जीवत्वाचा निराश केलेला आहे, म्हणजे तोच ज्ञानघन शुद्ध आत्म्याच्या प्रतिष्ठेस अर्थातच योग्यतेस येऊन प्रकट होतो. 13वी ओवी. शबल तो वाच्य पक्ष, शुद्ध बोलीजे लक्ष, लक्षी ऐक्य जाणीतल्या मोक्ष सिद्धीची लाभे. आणि म्हणूनच वाच्यपक्ष म्हणजे जितका बोलण्याचा भाग तितका शबल पक्ष असून लक्षाने अर्थातच एकाग्र अंतःकरणाने घेण्याचा तितका भाग शुद्ध पक्ष आहे. आणि त्या शुद्ध पक्षांश भागात जीवशिवांचं ऐक्य होण्याबरोबर मोक्षसिद्धीही लाभते. 14वी ओवी घेऊयात. दोन्ही नयनी एक दृष्टी, दोन्ही श्रवणी एक नाद उठी, दोन्ही ऊर्ध्वाधर पोटी एकची शब्द. डोळे 2 परंतु त्यातली दृष्टी मात्र एकच आहे. कान 2 परंतु त्यात उठणारा नाद एकच आहे. ऊर्ध्व आणि अधर ओठ 2 परंतु त्यापासून निघणारा शब्द मात्र एकच आहे. 15वी ओवी ऐकूयात. तैसे दोन्ही पदींचे विवरण करिता जीवेश्वराचे निरसन, शुद्ध लाधे तया कवण द्वैतकल्पी. अर्थ, त्याप्रमाणे जीव आणि शिव या 2 पदांचं विवरण करीत असताना त्यात जीव आणि ईश्वर या 2 पदांचं निरसन होऊन त्यातच शुद्ध पद सापडल्यावर मग द्वैताची कल्पना कशी होणार. ओवी 16वी. जैसे महदाकाश अखंड पूर्ण, घटमठी दिसे भिन्न, घटमठाकाश ऐसे जाण बोलती तया. अर्थ, याला दृष्टांत असा पहा की महदाकाश हे अखंड पूर्ण म्हणजे सर्वत्र व्यापलेलं आहे. अर्थात आकाश कुठे नाही असं स्थळच नाही आहे. असं असताना घट म्हणजे भांडं, मातीचं म्हणलं तरी चालेल, आणि मठ म्हणजे आश्रम. या दोहोतीलही अवकाशाला घटाकाश आणि मठाकाश असंच म्हणतात ना. ओवी 17वी. ते घटमठ दोन्ही भंगता, ठाईंचेची ऐक्य तत्वता, तैसे जीवेश्वर उपाधी निरसता स्वस्वरूप एक. अर्थ, त्याच घटाचा किंवा मठाचा भंग होताच घट आणि मठ या आकाशाच्या उपाधी जाऊन जसं मूळचंच ऐक्य होतं तद्वत जीव आणि ईश्वर या उपाधींचा निराश होतात मूळचंच स्वरूप राहतं. पुढची ओवी 18वी. माया अविद्यानाशी ऐक्य होय जीवेश्वरांसी, ऐसे बुझोनी या मानसी सुखिया होईजे. अर्थ, आणि म्हणूनच माया आणि अविद्या यांच्या नाशाबरोबरच जीव आणि ईश्वर यांचं ऐक्य होतं असं मनात समजू लागताच सुख वाटायला लागतं. पुढची ओवी 19वी. माया अवेद्येसी पाहता, विरोध भासे उभयता, म्हणोनी शबल त्यागे शुद्ध घेता, अखंड एकरस ब्रह्म. अर्थ, परंतु माया आणि अविद्या या दोहोंविषयी विचार जर केला तर त्यात शबल म्हणजे आत्मस्वरूप प्राप्तीविषयी विरोधी असल्यामुळे त्यांचा त्याग करून जेव्हा शुद्धाचा अंगीकार करावा तेव्हा अखंड एकरस ब्रह्मस्थितीच होते. 20वी ओवी. ऐसेनी महावाक्य विवरणे
त्वंपद तत्पद शोधणे असी पदी पावणे ऐक्यसिद्धी. अर्थ, अशा प्रकारे महावाक्याचं विवरण म्हणजेच त्वम आणि तत् या 2 पदांचं शोधन करून असी पद प्राप्तीनेच ऐक्यसिद्धी प्राप्त करावी. पुढची ओवी 21वी. म्हणून या दृष्टी वीण सकळ भेद मते जाण, ते बोलिजे खंड ज्ञान माईक व्यवहार. अर्थ, अर्थातच या विचाराशिवाय इतर सर्व भेदमते म्हणून जितकी आहेत ती माईक व्यवहाराची असल्यामुळे अखंड ज्ञानप्राप्तीची नाहीत. इथेच आपला आजचा 3य प्रकरण पूर्ण होत आहे. इति श्री परमामृते मुकुंदराजविरचिते महावाक्यविवरणं नाम 3य प्रकरणं संपूर्णम्. ओम तत्सत्.